श्री स्वामी समर्थ। सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही। सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही। तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही। तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही। स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आजचा दिवस हा आनंदातच जाणार आहे। त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ देखील सुंदरच होणार आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। प्रत्येक स्वामी संदेश येतो आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो, त्यामुळे प्रत्येकाने स्वामी संदेश ऐकावे आणि आपल्या जवळील जेवढी लोक आपली आहे त्यांच्यापर्यंत हे स्वामी संदेश आवर्जून पोहोचवावे। तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करायचं आहे। तुमच्यासाठीचा एक अंक तुम्हाला निवडायचा आहे। म्हणजे काय होईल की तुमच्यासमोर तुमचा स्वामी संदेश येईल आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे देखील तुम्हाला कळणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो म्हणजे केवळ योगायोग नव्हे, तर स्वामींची ही योजना आहे असं समजा आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा। स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही। तर चला, तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल आणि तो मनातही ठेवला असेल, तर तुमचा संदेश काय आहे हे आता सांगायला सुरुवात करते। आता सर्वप्रथम ज्यांनी 700 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया। स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, तू जास्त विचार करू नकोस, तू जास्त विचारात गुंतून राहू नकोस। ज्या गोष्टीच्या मागे तू सतत धावत आहेस ना, ते जरा थांबव, थोडी विश्रांती घे। खूप गोष्टी उराशी कवटाळून बसला आहे तू, त्याचे पाश हळूवार सोडव। म्हणजे काय हवं आहे आणि काय नको आहे, काय तुझ्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत मिळेल। अरे, जेवढ्या जास्त गोष्टी तू हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील ना, तितक्याच लवकर त्या तुटतील। मग त्या वस्तू असो किंवा नाती, वेळीच जर सोडल्या नाही ना तर सगळ्यांचीच होईल माती। म्हणूनच जे करशील ते मनापासून कर आणि निरपेक्ष भावनेनं कर, मगच तुला खरं सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे। अरे, तुला यशस्वी व्हायचंच आहे, ठाऊक आहे आम्हाला, आणि तू होणारही आहे हा विश्वास आहे आमचा। पण तरीही हे आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर। तू काय करतो, तू का करतो आणि तुला नेमकं काय हवं आहे हे शिकवण्याचं काम हे अध्यात्म करणार आहे। तुला घडवण्याचं काम अध्यात्म करणार आहे। म्हणूनच तू अध्यात्माची जोड धरून आयुष्याची दोर ओढ, मग तुझं आयुष्य बघ कसं प्रकाशमय होतं। अरे, अध्यात्माची जोड धरून तू आयुष्याची दोर ओढ, मग बघ तुझं आयुष्य कसं प्रकाशमय होतं। आणि एकदा की तुझी आध्यात्मिक प्रगती झाली की तुझी सांसारिक प्रगती ही कशी झरझर होते तेही तुला दिसणारच आहे। अरे, अध्यात्मामुळे तुला सगळ्या काही गोष्टी शक्य होणार आहे। अध्यात्मामुळे एक गोष्ट अशी घडेल की तुला चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होईल। योग्य आणि अयोग्याचा मनाला उलगडाही होईल आणि तू खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात कायमचं स्थानही मिळवशील। मग बघ, आम्ही देखील ताठ मानेने तुला एकच सांगू की अरे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 300 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया। स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे, जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं। जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतरच नसतं। तुझ्या मनाला भावतं त्याला सुख म्हणतात, आणि जे सत्य तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात। आणि तुझं मन जे स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात। म्हणून सुख आणि दुःख हे बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध। तू ठरवलं तर तू सुखी होशील, नाही तर तू कायमचाच दुःखी। ऐकून घ्यावे एवढे दुःख कुणाचेही हलके नसते आणि ते बोलावं एवढी हिंमतही कोणात नसते। म्हणूनच
दुःख मनात न ठेवता जगायला शिकावं माणसाने. म्हणूनच दुःख मनात न ठेवता जगायला शिकावं माणसाने. दुःखाचं गणित फारच अवघड आहे. दुःखाचं गणित फारच अवघड आहे. हेच सगळ्यात मोठं दुखणं आहे. अरे हेच तर खरं सगळ्यात मोठं दुखणं आहे. म्हणून हे दुःख सोडायला शिक. तेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे. अरे आयुष्यात तू कधी निराश होऊ नको. आयुष्यात तू कधी निराश होऊ नको. जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना, तिथे थोड्याच अंतरावर सागरा इतकं सुख वाट पाहत थांबलेलं असतं. तिथे सागरा इतकं सुख वाट पाहत थांबलेलं असतं. निर्णय चुकले की आयुष्य चुकतं, या एका वाक्याने कित्येकांना मोकळ्या अवकाशात असणाऱ्या नाविन्यपूर्ण संधींना न आजमावता मुकावं लागतं. म्हणूनच निर्णय चुकल्याशिवाय जगण्याची मजाच येत नाही. म्हणून निर्णय चुकला तरी चालेल, पण निर्णय घेतलाच पाहिजे. कारण निर्णय घेतलाच नाही याचं दुःख फार अवघड असतं. म्हणूनच आम्ही तुला एकच सांगतो, तू फक्त निर्णय घ्यायला शिक. अरे आमच्यावर विश्वास ठेवून आमचं नामस्मरण कर आणि तुझे कर्म चांगले ठेव. मग तुझा चुकलेला निर्णयही आम्ही कसा बरोबर घडवून आणतो ते तू बघ. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 900 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसतानाही निघूनही जाते. अरे कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसतानाही निघून जाते. म्हणूनच असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते बरं का. मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं. म्हणूनच लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. म्हणूनच लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. म्हणूनच जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. म्हणून आकाशात झेप घ्यायची स्वप्न पहा, पण पाय मात्र जमिनीशी रोखून ठेवा. मग आम्हीही तुम्हाला एकच सांगू की आता आम्ही तुमचं बोट पकडलं आहे आणि तुझं जीवन तू जर आम्हाला समर्पित केलं आहेस तर आता तुमचा सारथी मी आहे. तर आता तुझा सारथी मी आहे. तुझ्या जीवनाची गाडी मी चालवतो आणि ज्या दिशेला मी तुझ्या आयुष्याचा रथ घेऊन जाईल तिथे तुला संकटरूपी खड्ड्यांना सामोरं जावंच लागणार नाही. अरे तुला त्या ठिकाणी संकटरूपी खड्ड्यांना सामोरं जावंच लागणार नाही. त्याची तू पर्वा करू नकोस. अरे इतिहासात आमची ख्याती आहे. इतिहासात आमची ख्याती आहे. ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे. आणि तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहेस. तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, यशात तुझ्या सारा आमचाच वाटा आहे. यशात तुझ्या सारा आमचाच वाटा आहे. अरे तू सुखात आहे ही देखील आमचीच कृपा आहे. अरे तू सुखात आहे ही देखील आमचीच कृपा आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुमच्यासाठीचा जो अंक तुम्ही निवडला होता तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. स्वामी भक्त हो, अशा संदेशाची प्रत्येकाला गरज असते. जो कोणी खचला आहे त्या मनाला आधार देण्यासाठी हे संदेश खूप महत्त्वाचे असतात. म्हणून तुमच्याही जवळचे असे कोणी खचलेले असतील तर त्यांच्यापर्यंत हा संदेश आवर्जून पोहोचवा. त्यासोबतच आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर रोजच स्वामी संदेश येत असतात. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.